या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार. आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत प्रासंगिक या मालिकेअंतर्गत IIT गुवाहाटी आसाम इथं संपन्न झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल याविषयी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप विजेते तथा राज्य पुरस्कार प्राप्त पदवीधर विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोळदगाव केंद्र कुर्ला येथील विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते नमस्कार. आजच्या प्रासंगिक या मालिकेअंतर्गत आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते, शालेय वयापासून किंवा अगदी जन्मल्यापासून ते अगदी मृत्यूपर्यंत विज्ञान हे माणसाच्या अगदी सोबतीला आलेलं आहे. या विज्ञानाचं नातं हे आपल्या माणसाशी एकरूप झालेलं आहे. तर पदोपदी आपल्याला विज्ञान आपल्या घटना घडामोडीमध्ये आपल्याला विज्ञान पाहायला मिळतं. पण विज्ञानाचा विषय हा अतिशय मनोरंजकतेनं शिकवणं खूप गरजेचं असतं. तर श्रोतो, आजच्या आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला एक विज्ञानप्रेमी, प्रयोगशील, उदयोन्मुख, सतत नाविन्याचा ध्यास असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या बीड आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत, ज्यांचे अनेक विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी पेटंट मिळवण्यापर्यंत मजल मारलेली आहे. तसंच त्यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यातर्फे दिला जाणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपने नुकतंच सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे. आणि श्रोते, सांगायची गोष्ट म्हणजे यावर्षी त्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून IISF मध्ये म्हणजेच इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी निवड झाली होती. असे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोळदगाव केंद्र कुर्ला येथील राज्य पुरस्कार प्राप्त पदवीधर विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असणारे भाऊसाहेब संभाजी राणे सर आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. राणे सर, प्रथमतः आपलं आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. आणि दुसरं म्हणजे IISF म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी आपली निवड झाली, त्याबद्दल आपलं ही सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आपलं अभिनंदन आणि पुढच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या सर्व शैक्षणिक घडामोडीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद सर. राणे सर, मला सुरुवातीला सांगा की आपली तुमची इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल AISF 2024 साठी निवड झाली. ही निवड अतिशय स्तुत्य असा एक उपक्रम आहे हा भारत सरकारचा. तर म्हणजे या उपक्रमाबद्दल आपली निवड झाली असं आपल्याला जेव्हा कळलं तेव्हा आपल्या मनामधल्या भावना काय? खरं तर हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारचा. IISF इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. बरोबर. तर याच्यासाठी निवड होण्यासाठी शिक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा काही NGO किंवा विज्ञानप्रेमी नागरिक त्यांच्या मनामध्ये एक हे असतं की ह्या फेस्टिवलला आपण कधीतरी पार्टिसिपेट झालो पाहिजे. आणि ह्या फेस्टिवलसाठी माझी निवड झाल्यानंतर माझ्या आनंदाला सीमाच उरली नाही आणि खूप आनंद मला झाला. आणि मी मग त्या फेस्टिवलला उपस्थित राहण्याची मी तयारी सुरू केली. आणि हा फेस्टिवल सर किती दिवस असतो? दरवर्षी असतो का? हा फेस्टिवल दरवर्षीचा आहे आणि हा तो आता जो फेस्टिवल होता तो 10वा आहे. म्हणजे ह्या फेस्टिवलचं हे 10वे एडिशन आहे. कधीपासून? हा 2015 पासून ह्या फेस्टिवल सुरुवात झालेली आहे. आणि हा जो फेस्टिवल झाला तो 30 नोव्हेंबर 2024 ते 3 डिसेंबर 2024 दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT गुवाहाटी नॉर्थ ईस्ट आसाममध्ये हा संपन्न झाला आणि एकूण हा 4 दिवसाचा होता. बरोबर. राणे सर, आता मला सांगा की IISFचे म्हणजेच इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचे मुख्य आयोजक कोण होते आणि या फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभाबद्दल काय सांगा?
ठाकूर सर, असंख्य श्रोत्यांच्या मनातील हा प्रश्न आपण विचारलेला आहे. कारण हा एवढा मोठा फेस्टिवलचं आयोजन कोण करतंय हा एक प्रश्न निश्चितच श्रोत्यांच्या मनामध्ये असेल. बरोबर. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार आणि विज्ञान भारती आणि याच्यामध्ये CSIR, ज्याला आपण द इनोव्हेशन इंजिन ऑफ इंडिया, भारताचं नवाचार इंजिन म्हणून ज्याला ओळखतो, अशी एक परिषद आहे CSIR, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. या संस्थेचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. मग एवढी मोठी ही संस्था आहे. तर हे मुख्य आयोजक या IISFचे होते. त्यानंतर सहआयोजक म्हणून याच्यामध्ये स्वास्थ्य आणि परिवार मंत्रालय भारत सरकार, त्यानंतर नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांचा याच्यामध्ये सहभाग होता. सूचना आणि प्रसारण आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारत सरकार हे सुद्धा मंत्रालय याच्यामध्ये उतरलं होतं. त्याचबरोबर पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, त्याचबरोबर कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय आणि आसाम सरकार, ह्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं हा फेस्टिवल त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. म्हणजे एवढे मंत्रालय याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल की ह्या फेस्टिवलचा आवाका किती मोठा आहे. आणि ह्या फेस्टिवलचं उद्घाटन, तुम्ही एक प्रश्न विचारला होता, तर उद्घाटन अतिशय शानदार पद्धतीने त्या ठिकाणी पार पडलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, ज्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार आहे, असे डॉक्टर जितेंद्र सिंह हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचबरोबर आसामचे चीफ मिनिस्टर डॉक्टर हेमंत बिस्वा शर्मा हे सुद्धा त्या व्यासपीठावर होते. त्याचबरोबर आपल्या भारत देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर राजीव कुमार सूद यांची उपस्थिती त्या ठिकाणी होती. त्यानंतर केशव महंत हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत आसामचे, ते त्या ठिकाणी होते. त्यानंतर श्रीमती एन कलेसेल्वी मॅडम, CSIRचे जनरल मॅनेजर आहेत, ते स्वतः संचालक आहेत, ते त्या ठिकाणी उपस्थित होत्या. डॉक्टर अभय करंदीकर, जे DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी भारत सरकारचे मुख्य सचिव आहेत, ते त्या ठिकाणी होते. त्यानंतर विज्ञान भारतीचे डॉक्टर शेखर मांडे, त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून विज्ञान भारती ते काम पाहतात, ते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रामानुज नारायण हे सुद्धा संचालक आहेत CSIR, यांची उपस्थिती त्या ठिकाणी व्यासपीठावर होती. आणि या सर्व महनीय व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये आणि 30 ते 35 हजार विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमी नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये या फेस्टिवलचं शानदार उद्घाटन IIT गुवाहाटी या ठिकाणी संपन्न झालं. राणे सर, तुम्ही एवढं त्या उद्घाटनाचं किंवा त्या कार्यक्रमाच्या आयोजनाचं एवढं कौतुक केलंय, तर मला एक सांगा की IISF गुवाहाटी आसाम इथं जो आयोजन या फेस्टिवलचं केलं होतं, या आयोजनापाठीमागचा भारत सरकारचा उद्देश काय असेल? आता एवढा मोठा फेस्टिवल आयोजन करणं या पाठीमागे निश्चितच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारचा फार मोठा उद्देश आहे. भारतामधील जे काही युवा वर्ग आहेत, इनोव्हेशन असेल, त्यांचं काही रिसर्च असेल, या सर्वांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं. त्याचबरोबर भारताची प्रगती, मग ते अंतराळ असेल, जैव तंत्रज्ञान असेल, याच्यामध्ये जी काही भारताने प्रगती साध्य केलेली आहे ते शो करण्यासाठी जागतिक पातळीवरचं एक व्यासपीठ निर्माण करून देणं हा एक मुख्य उद्देश याच्या पाठीमागचा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा आहे. आणि या फेस्टिवलला ह्या वर्षी एक विशेष थीम देण्यात आलेली होती. ती थीम दरवर्षी एक थीम असते. आता ह्या वर्षी थीम तुम्हाला सांगतो, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इंटू अ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ड्रायव्हन ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब. आता याचा मराठी अनुवाद जर आपल्या श्रोत्यांसाठी करायचं झालं तर भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास आणणं हा या IISFची एक मुख्य थीम होती आणि हा त्याचा मुख्य उद्देश आहे. राणे सर, की हा जो सायन्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता, का या फेस्टिवलला काही इतिहास वेगळा असेल ना? एवढा मोठा फेस्टिवल आहे म्हणजे तो काही ह्या वर्षी सुरू झालेला नाही सर. आताच मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, ह्या फेस्टिवल सुरुवात 2015 पासून झालेली आहे. आणि याच्यामध्ये पहिला जो फेस्टिवल झाला 2015 मध्ये IIT न्यू दिल्लीला तो संपन्न झाला होता. दुसरा 2016 म्हणजे CSIR सेंटर न्यू दिल्लीला संपन्न झाला. तिसरा IIT मद्रास चेन्नई, चौथा 2018 मध्ये लखनौला झाला. 2019 मध्ये सायन्स सिटी कोलकाता या ठिकाणी 5वा संपन्न झाला. 6वा जो IISF होता CSIR, हा जो कंडक्ट करण्यात आला होता कोरोनामुळे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म मध्ये हा घेण्यात आला. आणि 2021 मध्ये गोवा या ठिकाणी हा संपन्न झाला होता. आणि 2022 मध्ये भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी हा संपन्न झाला होता. आणि मला सांगायला विशेष आवडेल, या फेस्टिवलचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं होतं. 2023ला DBT डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि RCB कॅम्पस फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झाला. आणि आता जी निवड माहिती झाली होती ते 10वं एडिशन आहे IISFचं, ते IIT गुवाहाटी आसाम 30 ते 3 डिसेंबर 2024 दरम्यान हा संपन्न झाला. आता फरीदाबादला पण माझी निवड झालेली होती. दरवर्षीच हा फेस्टिवल, हे महोत्सव भरतो, आयोजित केला जातो, तर तुमची आतापर्यंत किती IISF साठी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे निवड करण्यात आली होती?
आता हे जर 10वी एडिशन असलं तरी माझी ह्या फेस्टिवलसाठी 2 वेळा निवड झालेली आहे. याच्यामध्ये गतवर्षी जो 2023 मध्ये DBT डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आणि RCB कॅम्पस फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी जो 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान संपन्न झाला होता त्या IISF साठी माझी निवड झाली होती. आणि त्यानंतर आता IIT गुवाहाटीसाठी हा जो 10वा एडिशन याच्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारनं माझी बीड जिल्ह्यातून खास या फेस्टिवलसाठी निवड केली होती. आता गत वर्षीचा फरीदाबाद हरियाणाचा एक किस्सा आमच्या श्रोत्यांना मला सांगायला आवडेल. तिथलं वातावरण जे इतकं होतं, टेम्परेचर अगदी 4 ते 5 अंश सेल्सिअस पर्यंत जानेवारीमध्ये कमी झालेलं होतं आणि पाणी सुद्धा आम्हाला गरम करून प्यावं लागायचं. ती तशा पद्धतीने तो गत वर्षीचा हरियाणाला जो झालेला होता त्याची एक आठवण मला श्रोत्यांना सांगावीशी वाटते. बरं. आणि राणे सर, निवड होण्यापाठीमागे काहीतरी निकष असतील ना? आता ह्याचे निवड प्रक्रिया फार क्लिष्ट आहे. एकूण 25 मुद्द्यामध्ये तुम्हाला तुमचे विज्ञान क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काही विद्यार्थी तुम्ही चमकवलेत का, काही पेटंटसाठी त्यांची निवड झालेली आहे का, शाळेमध्ये काही एक्झिबिशन वगैरे तुम्ही आयोजित केलेलं आहे का, वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काही आउट ऑफ द बॉक्स विचार करण्यासाठी तुम्ही प्रेरित करत आहात का, याचे व्हिडिओ आणि तुमचे सर्टिफिकेट्स हे सर्व त्या वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर त्यांची जी सिलेक्शन कमिटी आहे, आता देशभरातून हजारो शिक्षक, विद्यार्थी आणि NGO या फेस्टिवलसाठी प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातून ती निवड झाल्यानंतर तुम्हाला ईमेलद्वारे त्याचं सिलेक्शन लेटर मिळतं. राणे सर, आता तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची श्रोत्यांसाठी की बीड ते गुवाहाटी आसाम हे अंतर जवळपास काही मैलांचं अंतर आहे, किलोमीटरचं अंतर आहे. हा अत्यंत दूरचा प्रवास तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला काय त्याचं पार केलंय? खरं तर हे अंतर पार करण्याचं फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं आणि लेटर थोडंसं 10 दिवस अगोदर आम्हाला मिळाल्यामुळं ज्यावेळी आम्ही मुंबई ते दिब्रुगढ एक एक्सप्रेस आहे रेल्वे, त्याचं तिकीट आम्ही बुक केलं होतं, परंतु ते तिकीट भुसावळून आम्ही केलं होतं. भुसावळ ते गुवाहाटी म्हणजे RLWL होतं, म्हणजे रिमोट लोकेशन वेटलिस्टेड असल्यामुळे ते लवकर आमचं झालं नाही कन्फर्म आणि त्यामुळे आम्ही काय केलं, मग ऑन दी स्पॉट ते तिकीट कॅन्सल केलं आणि बाय एअर जाण्याचा निर्णय घेतला. माझे मित्र जालन्याचे होते, संदीप नवगिरे म्हणून, लांब पल्ल्याचा प्रवास आहे हा, आणि सातारचे राकेश आलोवाले या तिघांशी मी संपर्क केला आणि आम्ही तिघांनीही पुण्यावरून डायरेक्ट लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोली म्हणून एक इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे गुवाहाटीला, पुणे टू गुवाहाटी असा प्रवास आम्ही बाय फ्लाईटच केला, विमानानं प्रवास केला. आणि श्रोत्यांना सांगायला मला आवडेल, हा माझा पहिलाच विमान प्रवास होता आणि खरंच विज्ञानाचा सर्वात मोठा आविष्कार कुठला असेल तर ते विमान आहे असं मला तिथं बसल्यानंतर समजलं. आणि रिटर्न सुद्धा आम्ही पुन्हा बाय प्लेनच बुकिंग केलं. राणे सर, तुम्ही हे विज्ञानाचे शिक्षक असून तुम्ही पहिल्यांदा विज्ञानाच्या आविष्काराबद्दल बोललायत आणि विमानानं बसलायत, आकाशात भरारी मारली तुम्ही, तर याबद्दल एक श्रोत्यांना सुद्धा एक छानसं गीत ऐकायला आवडेल. हा, मला वाटतं आता विषयच असा निघालेला आहे आकाश विमान वगैरे, तर मला वाटतं ते गीत खूप सुमधुर आहे बरं का, आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऐकवतो. चला मला नाव आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. बरोबर, ते असंख्य श्रोत्यांना ते गाणं ऐकायला मला आवडेल.
राणे सर, या गीतरचनेनंतर मी एक तुम्हाला प्रश्न असा विचारतो की भारतातून एकूण किती विज्ञान शिक्षक सहभागी झाले होते, त्यांच्या तुमच्या बरोबरचा संवाद कसा झाला? मी आताच उल्लेख केला की आमचे जालन्याचे एक मित्र आहेत संदीप नवगिरे आणि केंद्रीय विद्यालय सातारा येथील एक रोहित अलोवालिया म्हणून एक मित्र, आमच्या तिघांची टीम होती. त्यानंतर अकोल्या म्हणून एक रवींद्र भास्कर म्हणून विज्ञान क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम आहे ते, आणि इतर मुंबई, पुणे आणि चंद्रपूर असे म्हणून 9 शिक्षक आपल्या महाराष्ट्रातले याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते. आणि एकूण भारतामधून 160 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. आणि आमचा जो प्रवास आता तुम्हाला सांगितलं बाय फ्लाईट आम्ही तिघांनी केला आणि कसल्या पद्धतीने आम्हाला अडचण या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी आली नाही. आता एकंदरीत या फेस्टिवलमध्ये एकूण 19 इव्हेंट होते सर. बरं. आता इव्हेंट बद्दल सांगायचं झालं तर याच्यामध्ये चांद्रयान द म्युझियम ऑफ द मून म्हणून एक चांद्रयानची फार मोठी, आता आपले जे स्टुडिओ आहे या स्टुडिओपेक्षा दुप्पट मोठी अशा प्रकारची प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. त्यानंतर सायटेक एक्सपो नावाचे एक इव्हेंट होता, सायन्स ओडिसी होता, मेक इन इंडिया, त्यानंतर मेक फॉर द वर्ल्ड, न्यू नालंदा, प्रयाग भारत, नारी शक्ती, जे आपले महिला सायंटिस्ट आहेत त्यांच्यासाठी एक व्यासपीठ त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. यंग सायंटिस्ट कॉन्क्लेव्ह म्हणून एक सेपरेट इव्हेंट त्या ठिकाणी होता. थ्रू दी लीडर राऊंड द टेबल अशा पद्धतीचं एक इव्हेंट त्या ठिकाणी होतं. इंडिया स्टार्टअप्स, नॉर्थ ईस्ट सिम्फोनी, याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट फूड फेस्ट आणि नॉर्थ ईस्ट कल्चरल फेस्ट अशा पद्धतीचं एक आयोजन त्या ठिकाणी होतं. सायन्स सफारी नावाचं एक चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी इव्हेंट होता. सायन्स हॅथॅकॉन हा सुद्धा एक अतिशय शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचा हा इव्हेंट होता. याच्यामध्ये प्रत्येक शाळेमधून 3 विद्यार्थी, त्यांचा एक प्रोजेक्ट किंवा त्यांचं जे काही इनोव्हेशन आणि त्याच्यावर एक मेंटॉर टीचर अशा पद्धतीची एक 4 टीम याच्यामध्ये भाग घेऊ शकत होती. आणि देशभरातून जे निवडक टीम्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं आणि त्यांच्या मॉडेलचं प्रदर्शन तिथं आम्हाला पाहायला मिळालं. आणि आमच्या शिक्षकासाठी ॲस्पायरिंग एज्युकेटर अँड टीचर वर्कशॉप द गुरुकुला नावाची एक कार्यशाळा होती, त्या याच्यामध्ये मधून माझे सिलेक्शन त्या ठिकाणी झालं होतं. राणेचं तिथं काही वर्कशॉप वगैरे होतं का? आमचं जे वर्कशॉप होतं मी तुम्हाला आताच उल्लेख केला, ॲस्पायरिंग एज्युकेटर्स अँड टीचर वर्कशॉप, त्याला द गुरुकुला असं नाव देण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आमची एकूण सकाळ दुपार अशा पद्धतीनं 2 सेशन, 6 सेशन 3 दिवसामध्ये दिवसभर 2 सेशन होते. सकाळचं सेशन 9:30 पासून आमचं सुरू व्हायचं आणि शेवटचं सेशन 4:30ला त्या ठिकाणी संपत होतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळे मार्गदर्शक त्या ठिकाणी प्रमुख व्याख्यान त्या ठिकाणी आम्हाला व्हायचे. आता या व्याख्यात्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर मी आताच उल्लेख केला विज्ञान भारतीचे डॉक्टर शेखर मांडे यांचंही चांगलं उत्कृष्ट मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला झालं. जिज्ञासा नावाचं एक आपले जे सायंटिफिक जे लॅब आहे ते लॅब पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना खुले केले जातात, त्याची माहिती डॉक्टर श्रीधर यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शकामध्ये डॉक्टर आशुतोष शर्मा जे फॉर्मल सेक्रेटरी आहेत आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार, त्यांच्या हस्ते आमच्या वर्कशॉपचं उद्घाटन त्या ठिकाणी झालं होतं. आता मी उल्लेख केला CSIRचे संचालक डॉक्टर श्रीमती एन कलासेल्वी यांनी सुद्धा आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. आणि विशेष म्हणजे आपले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र त्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला. त्यांचं नाव आहे डॉक्टर अनिरुद्ध रानडे. ते संचालक आहेत नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन गुजरात, जे आपली इन्स्पायर अवॉर्ड मानक योजना जे कंडक्ट करतात ते NI फाउंडेशनच करतं. आणि त्यांच्या अंडर हा सगळं प्रोग्राम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण देशभर सुरू आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्यामुळे खरंच आपल्या श्रोत्यांनी मला सुद्धा त्यांचा अभिमान आहे. तर ह्या सगळ्या वक्त्यांचं एक अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालं. आणखीन एक वक्ते आमच्या मनावरती छाप टाकून गेले, ते CSRचे संचालक डॉक्टर रामानुज नारायण, अतिशय बोलकं आणि चांगलं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. पण त्यातलं तुम्हाला आवडलेलं आणि तुमच्या बरोबरच्या सहशिक्षकांना आवडलेलं, प्रशिक्षकांना आवडलेलं कुठलं व्याख्यान तुम्हाला भावलं बरं? खरं तर ठाकूर सर, माझ्या मनातील प्रश्नांना तुम्ही आता हात घातलेला आहे. कारण मला ह्या तुम्ही प्रश्न विचारला तरी मला सांगू असं वाटत होतं. कारण हे जे CSRचे संचालक होते डॉक्टर रामानुज नारायण, अतिशय विनोदी, बिनधास्त हसरं आणि इतरांना हसवणार आणि गंभीर विषय सुद्धा अतिशय साध्या पद्धतीनं सांगणार हे एक वक्ते आम्हाला त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळालं, जवळून पाहायला मिळालं. ते स्वतः शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अशी केली की आम्हाला थोडंसं म्हणजे सरप्राईज मध्ये त्यांनी ठेवलं. पूरब में हम, पश्चिम में हम, उत्तर में हम, दक्षिण में हम, पृथ्वी पर हम, आकाश में हम, इतना ही नहीं हर व्यक्ती के दिल और दिमाग में हम. असं म्हटल्यानंतर आम्हाला थोडंसं विषय सोडून कुठेतरी हे चाललेत असं वाटलं, म्हणजे गाडी यांची रुळावून कुठेतरी घसरलेली आहे असं वाटलं. परंतु पुढे त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते म्हणाले, मी ज्या CSIR संस्थेचा संचालक म्हणून काम करतोय त्याच्या आपल्या देशामध्ये एकूण 37 नॅशनल लॅबोरेटरीज आहे. आणि त्या CSIRचे अध्यक्ष मी तुम्हाला मागे सांगितलं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत आणि त्याचे व्हाईस चेअरमन जे आहेत ते डॉक्टर जितेंद्र
सदस्य आहेत आणि त्याचे संचालक जे आहेत ते एन कलासाल्वी मॅडम, ते सगळं हे काम पाहतायत. आता त्याने दिलावर दिमाग में हा म्हटल्यानंतर थोडंसं आम्हाला वेगळं वाटलं, परंतु त्यांनी पुढे संदर्भ असा दिला की आताच कोरोना काळ होता आणि कोरोना काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपण सगळ्यांनी कोवॅक्सिन नावाची लस बरोबर आपण घेतलेली आहे आणि ती लस भारत बायोटेक आणि CSIR यांच्या संयुक्त विद्यमान मार्केटमध्ये आलेली होती आणि या अर्थाने ते म्हणाले होते की ज्याने ज्याने लस घेतलेली आहे त्याच्या दिल आणि दिमागमध्ये आम्ही आहोत आणि अशा पद्धतीने CSIRचं काम आपल्या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं डॉक्टर कलासाल्वी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर रामानुज नारायण यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली चालू आहे. सर राणे सर, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये भरलेला आहे. हो. आणि या फेस्टिवलसाठी ईशान्य भारतासाठीच काही जागा राखीव ठेवलेल्या असतात का, किंवा तो ईशान्य भारतात भरण्या पाठीमागचा उद्देश काय? आता थोडंसं ईशान्य भारतामधील लोकांची अशी भावना आहे की आमच्याकडं इंडस्ट्री किंवा उर्वरित भारत आणि आम्ही थोडंसं वेगळं पडत चालू आहे अशी एक पद्धतीची भावना भावना फार दिवसापासून होती, परंतु आता थोडंच त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. तिथं जे सहभागी होणार होते शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, NGO असतील किंवा विज्ञानप्रेमी नागरिक असतील यांच्यासाठी 50% रिझर्वेशन राखीव जागा ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं मॅक्झिमम पार्टिसिपेशन जे होतं ते नॉर्थ ईस्ट मधून होतं. त्याच्यामध्ये मेघालय, मिझोराम आहे, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाम हे जे काही 7 सिस्टरचे आपले ईशान्य भारतातील राज्य आहेत त्यांचे सर्वात जास्त पार्टिसिपेशन आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अच्छा राणे सर, देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते, विज्ञानप्रेमी सहभागी झाले होते या AISFच्या फेस्टिवलमध्ये. मात्र यांची निवासाची व्यवस्था, त्यांची भोजनाची व्यवस्था, तिथल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल काय सांगते? आता एवढा मोठा फेस्टिवल आयोजन करणं आणि जवळजवळ 30 ते 35 हजार मुलं, शिक्षक यांचं निवास भोजन व्यवस्था करणं ही फार मोठी तारेवरची कसरत IISF कमिटीला करावी लागली. तरी सुद्धा अतिशय सुंदर आणि चांगलं नियोजन त्यांच्याकडून करण्यात आलं होतं. गुवाहाटीमधील सर्व हॉटेल, जवळ 37 3 स्टार 5 स्टार हॉटेलचं बुकिंग त्यांनी केलेलं होतं. आमच्या शिक्षकासाठी एका रूम मध्ये 2 शिक्षक अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन होतं. आम्हाला जे हॉटेल दिलेलं होतं ते हॉटेल क्लिक म्हणून होतं. ते साधारणतः IIT गुवाहाटी आणि हॉटेल क्लिक यांचं अंतर 32 किलोमीटर आणि मग आम्हाला सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट 8 ते 8:30 दरम्यान करावं लागायचं. बरेचसे पदार्थ महाराष्ट्रीयन तिथे आम्हाला मिळाले आणि नंतर मग 8:30ला आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आलेले होते. मग त्या बसमध्ये आम्ही बसल्यानंतर 9:30ला IIT गुवाहाटीला आमचं प्रस्थान व्हायचं आणि तिथे गेल्यानंतर दुपारचं जेवण असायचं आमचं 1 ते 3च्या दरम्यान 2 ठिकाणी जेवणाची व्यवस्था त्यांनी केलेली होती. तिथे मात्र आपली डाळ भात, वरण, तवा रोटी वगैरे आणि स्वीटमध्ये तुम्हाला गुलाबजामुन आणि आईस्क्रीम. आता ह्या फेस्टिवलचं आणखीन एक वैशिष्ट्य मला श्रोत्यांना सांगायला असं वाटेल की फेस्टिवल तिथं ठेवला म्हणजे फक्त तिथं सायन्सचा जागर करावा असा काही IISF त्या पाठीमागचा उद्देश आहे 100%. परंतु दुसरा पण त्यांचा उद्देश असा होता की इतर भारतातील उर्वरित लोकांनी ईशान्य भारताबद्दल तिथल्या चालीरीती असतील, खानपान असेल, रूढी परंपरा असतील याच्याबद्दल सुद्धा जाणून घेतलं पाहिजे, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, नॉर्थ ईस्ट फूड फेस्टिवलचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्यांनी आपले जे 7 सिस्टरचे राज्य आहेत मेघालय, मिझोराम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांचे स्पेशल जे सेफ आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवून 4 ते 5 पदार्थ रोज, मग व्हेज असेल नॉन व्हेज असेल, त्यांचं ते शिजवायचं काम कंटिन्यू सुरू असायचं. आणि आपण तिथे गेल्यानंतर हात हँडवॉश केल्यानंतर आपल्या हातामध्ये प्लेट आणि वाटी आणि चमचा दिला जायचा आणि मग आपण ते सर्व पदार्थ त्या नॉर्थ ईस्ट चाखण्याची संधी विनामूल्य, विशेष म्हणजे कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला पैसे पेड करण्याची गरज नव्हती. तर ते पदार्थ आम्हाला खाण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. पण राणे सर, ही विज्ञानाभिमुख अशी मुलाखत घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रश्न पडलाय. हा फेस्टिवल ईशान्य भारतामध्ये संपन्न झालाय. आसाम हे तर पूर्वोत्तर राज्य आहे. तिथं सूर्य उगवणं आणि मावळणं यामध्ये उर्वरित देशांमधील सनसेट आणि सनराईज यामध्ये एक थोडासा फरक आहे. आता हा फरक नेमका काय सांगता येईल? आता ह्या ईशान्य भारतामध्ये मी पहिल्यांदा गेलेलो नव्हतो. मी 2009 मध्ये CCRT सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स ट्रेनिंग ही सुद्धा भारत सरकारची संस्था आहे. म्हणजे देशभरातील सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी कार्यशाळेच्या माध्यमातून बोलवलं जातं. तर गुवाहाटीच्या पुढं 500 किलोमीटर दिब्रुगड आणि तिथून 100 किलोमीटर नामसाई म्हणून एक गाव आहे. आता तिथल्या ट्रायबल लँग्वेज मधलं हे नाव आहे, बोली भाषेतलं नाम म्हणजे सूर्य आणि साई म्हणजे उगवणे. म्हणजे जिथं सूर्याची किरणं आपल्या देशात पहिल्यांदा पडतात, द लँड ऑफ रायझिंग सन असं त्या स्पॉटला नाव आहे. आणि तिथं मी 10 दिवस
आमचे हरकिशन तुपे म्हणून एक माझा शिक्षक मित्र आहे, आम्ही दोघांनी ते अटेंड केलं होतं. तर तो अनुभव मला चांगला होता. सकाळी 4:30ला तिथं सूर्य उगवत आणि 4:30ला मावळ. आणि मी ज्यावेळी आमचं वर्कशॉप 4:30 संपल्यानंतर बाहेर आलो तर अंधार असायचा. आणि मी ज्यावेळी शाळेच्या मित्रांना फोन करायचो तर ते म्हणे आम्ही आता शाळा सोडलेली आहे, 4:30 वाजलेले आहेत. आणि तिथं अंधार पडलेला असायचा. आणि पहाटे सुद्धा 5:30ला सूर्य उगवतो सर. म्हणून ही ईशान्य भारतातील ही राज्य आहेत. साधारणतः 50 ते 55 मिनिटाचा हा आपल्या त्यांच्यामध्ये फरक आहे. राणे सर, मग हा फक्त विज्ञान महोत्सव तर होताच, त्यासाठी काही सांस्कृतिक मेजवानी असेलच नाही? आता दिवसभर विज्ञानचे मॉडेल आणि ते सगळं पाहून विद्यार्थी आणि शिक्षकांना थोडासा थकवा, कंटाळा यायचा. तो येऊ नये म्हणून IISFची जी काही टीम होती त्यांनी संध्याकाळी जो आमचं इनॉग्रेशन हॉल होतं, जिथं उद्घाटन झालं, तिथं साधारणतः एका वेळी 5,000 ते 10,000 शिक्षक विद्यार्थी बसतील अशा पद्धतीची स्टेज आणि त्याचा तो अरेंजमेंट होती. तिथं संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान मध्ये ईशान्य भारतातील जे काही लोकप्रिय गायक आहेत यांचं संध्याकाळी मग ऑर्केस्ट्रा असेल किंवा व्हायोलिन गायन असेल अशा पद्धतीचं त्यांनी ते ठिकाणी ठेवलेली होती. पहिल्या दिवशी जॉय बरुआ एक फेमस इंडियन सिंगर आहेत, म्युझिकल कंपोजर सुद्धा आहेत, त्यांनी पहिला दिवस गाजवला, चांगली दाद त्यांना मिळाली. आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्यावर कळस केला. दुसऱ्या दिवशी आले होत्या मिस सुनीता भुयन म्हणून ते एक नॉर्थ ईस्ट मधले एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक आहेत. आणि त्यांनी वंदे मातरम हे गीत व्हायोलिनवर स्वतः डान्स करत ज्यावेळी गायला सुरुवात केली त्यावेळी मात्र उपस्थित सर्व जागेवरती उभं राहून डान्स करायला त्यांनी सुरुवात केली. आणि आम्ही पहिल्याच रूम मध्ये बसलेलो होतो, त्यामुळे मला आणि माझ्या मित्राला मोह आवरला. आम्ही सुद्धा येतेच जसा येईल तसा डान्स त्या ठिकाणी करून घेतला. आणि या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की CSIRचे ते संचालक होते डॉक्टर रामानुज सर, ते पुढच्या रोला बसलेले होते आणि त्यांच्याकडे बघून आम्ही थोडं दबकत होतो डान्स करायला. पण ते अचानक तेच उठले आणि आमच्या हातात देऊन त्यांनी डान्स करायला सुरुवात केली. आणि मग येथेच आनंद त्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आम्ही त्या ठिकाणी घेतला. राणे सर, या फेस्टिवलमध्ये स्थानिक कलाकारांना तर तुम्ही सांगितलंच की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सांस्कृतिक मेजवानी दिली. पण मला एक सांगा की ह्या स्टॉलमध्ये, फेस्टिवलमध्ये आसाम वेशभूषेबद्दल काही स्टॉल होते का, किंवा तिथल्या स्थानिक वेशभूषेबद्दल काही स्टॉल? अतिशय रंगभूषा, वेशभूषा, लोकरीती याची स्टॉल होते. मी पहिल्यांदा सांगितलं की हा फेस्टिवल सायन्स जरी असला तरी उर्वरित भारताला ईशान्य भारत समजावा, त्याच्या चालीरीती, वेशभूषा या संदर्भात त्यांनी चांगलं नियोजन केलं होतं. मी बरेचसे स्टॉल बघितले, त्याच्यामध्ये आसामी साडी, मेखला म्हणून एक आसामची साडी आहे, त्याच्यामध्ये 3 पीस असतात, ते 19 ते 18 वर्षाच्या मुलीपर्यंत ते वापरलं जातं. बरोबर, ते मी पाहिले. आणि आसाम सिल्क म्हणजे 4,000 पासून ते 10,000 पर्यंत त्याची कॉस्ट आहे. आणि ती सिल्क साडी पाहिल्यानंतर मला माझ्या अर्धांगिनीची आठवण झाली आणि सारखे फोन येते मला काहीतरी घेऊन या. मग मी ती आसामी सिल्क साडी तिच्यासाठी त्या ठिकाणी परचेस केली. राणे सर, मध्यंतरी मी पण या फेस्टिवलच्या अनुषंगाने एक बातमी वाचली होती की या फेस्टिवलमध्ये इस्रोचे आपले जे अध्यक्ष आहेत माननीय डॉक्टर S. सोमनाथ सर यांनी पण या फेस्टिवलला भेट दिली होती. काय त्या भेटीबद्दलचं एक ग्रेट भेट होती म्हणायला काही हरकत नाही. खरं तर ह्या फेस्टिवलचं मुख्य आकर्षणच डॉक्टर S. सोमनाथ सर होते. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असं होतं की S. सोमनाथ सर कधी येतात आणि आम्ही त्यांच्यासोबत कधी इंटरॅक्ट होतोय आणि त्यांच्यासोबत आम्हाला फोटो काढायला कधी मिळतोय किंवा एखादी सेल्फी मिळतोय का, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. परंतु डॉक्टर S. सोमनाथ सर यांनी फेस्टिवलच्या 3ऱ्या दिवशी स्टुडंट सायन्स अँड इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम नावाचं एक इव्हेंट होतं, त्या ठिकाणी हजेरी लावली आणि उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी त्यांनी इंटरॅक्शन केलं. अतिशय इन्स्पायरेबल स्पीच त्यांचं आम्हाला त्या ठिकाणी ऐकायला भेटलं. आणि द म्युझियम ऑफ द मून, आता S. सोमनाथ सरांनी एक किमी अशी करून दाखवली, इस्रोचे अध्यक्ष. आणि S. सोमनाथ सरांनी, मी जी तुम्हाला सांगितली प्रतिकृती जी आपल्या या स्टुडिओच्या दुप्पट मोठी होती त्याच्या ते खाली जाऊन उभे राहिले. ज्यांनी यान चंद्रावरती उतरवलं होतं ते खाली उभे राहिले आणि त्यांनी हात उंचावून त्या मूनला असा हात टच केला. आणि उपस्थित सर्व मग शिक्षक विद्यार्थ्यांनी अतिशय मनमुरादपणे त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली. तो प्रसंग आम्हाला निश्चितच मनाला भावून गेला. या फेस्टिवलच्या काळामध्ये तिथल्या स्थानिक वातावरणामध्ये तिथं गेल्यानंतर तिथली काही धार्मिक स्थळं, वेगवेगळी जी काही पुरातन मंदिरं, तिथल्या स्थळांना सुद्धा भेटी दिल्या असतील ना? हो सर, कारण इतक्या जाणं 2400 किलोमीटर आणि येणं 2400 किलोमीटर, एवढा मोठा लांब प्रवास करून तिथले प्रेक्षणीय स्थळ न पाहणं हे आमच्यासाठी थोडंसं म्हणजे वेगळं वाटत होतं. त्यामुळे आम्ही एक अशा पद्धतीने प्लॅन केलं होतं. संधी हुकली. हा, आम्ही गेल्यानंतर सकाळी 7:30ला तुम्हाला सांगितलं 28 तारखेला सकाळीच आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. तर आमच्याकडे पूर्ण दिवस त्या ठिकाणी होता, कारण दुसऱ्या दिवशी फेस्टिवल सुरू होणार होता. तर त्या वेळेमध्ये आम्ही खामाक्या टेम्पल, जे आसाममध्ये जसं आपल्याकडे शक्तीपीठ आहे तुळजापूर,
कोल्हापूर, त्यानंतर कोल्हापूर, माहूरगड, तशा पद्धतीची एक शक्तीपीठ त्या ठिकाणी आहे आणि ईशान्य भारतातील लोक खूप त्या देवीला मानतात. तर ते दर्शन आम्ही त्या ठिकाणी घेतलं आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या अगदी मध्यभागी एक बेट आहे छोटस, तर तिथं बोटीनं आपल्याला जावं लागतं. ते उमादेवी टेम्पल आहे, तर ते सुद्धा टेम्पल पाहिलं. आणि तुम्हाला सांगायला आवडेल, आपल्या आकाशवाणीचे जे अगोदर निदेशक होते आपले देशमुख साहेब, त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की सर तुम्ही ते उमादेवी टेम्पल पहा, म्हणजे त्यांनी अगोदर बघितलेलं असणार आहे. आणि ते टेम्पल आम्ही व्हिजिट केली आणि आमची इच्छा होती, आसाम इज नोन फॉर काझीरंगा नॅशनल पार्क, तर ते पाहण्याची खूप इच्छा होती. परंतु गुवाहाटीपासून ते 200 किलोमीटर लांब होतं आणि पहाडी एरिया असल्यामुळे जायला 4 तास आणि यायला 4 तास आणि बघायला 4-5 तास, एक 10-15 तासाचं आम्हाला ते आवश्यक होतं. परंतु ते वेळेअभावी आम्ही ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असणार आणि युनेस्कोनं मला वाटतं 1985 मध्ये वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा त्या नॅशनल पार्कला दिलेला आहे. पर तो मिस झाला, आम्ही तो पाहू शकलो नाही. याची खंत मनामध्ये आहे. निश्चित पुन्हा कधी नॉर्थ ईस्टमध्ये जाण्याची संधी मिळाली तर ते पार्क मी पाहणार आहे. राणे सर, एकंदरीत तुम्ही आम्हाला ईशान्य भारतातली सगळी सफरच घडून आणली म्हणायला काही हरकत नाही. राणे सर, एकंदरीत या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचा एक प्रवास तुमच्या छान घडलेला आहे. तुम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली आहेच, एकदा नाही तर ती दोनदा तुम्हाला मिळाली. विशेष म्हणजे याबद्दल जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगा? ह्या एवढ्या मोठ्या इव्हेंटसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारनं माझी सलग 2 वेळा निवड केलेली आहे. विज्ञान क्षेत्रातील माझं जे काही उत्कृष्ट काम होतं त्या योगदान त्या कामाची दखल म्हणून त्यांनी 2 वेळा माझी ह्या फेस्टिवलसाठी निवड केली आणि बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मला करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी खरं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा असंख्य श्रोत्याच्या वतीनं अगदी मनापासून ऋणी आभारी आहे. धन्यवाद. राणे सर, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 येथं आलेले आपल्याला अनुभव आणि एकंदरीत तिथल्या सगळ्या कार्यपद्धतीबद्दल आणि एकूणच फेस्टिवलबद्दल आपण सर्व सविस्तर माहिती सांगितली. आपली निवड कशी झाली बद्दल सविस्तर माहिती सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि सर्व रसिक श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोतेहो, आज आपण प्रासंगिक या मालिकेअंतर्गत IIT गुवाहाटी आसाम इथं संपन्न झालेल्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवानिमित्त पदवीधर विज्ञान शिक्षक भाऊसाहेब संभाजी राणे यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यावरच आजचा प्रासंगिक हा कार्यक्रम संपला. श्रोतेहो, प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.